नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत व्हेजी नूडल. सध्या आपली वन पॉट मील ही सिरीज चालू आहे. वन पॉट मील म्हणजे काय, तर एका भांड्यामध्ये अनेक पदार्थ घालून एक पूर्ण अन्न तयार करायचं किंवा शिजवायचं, त्याला वन पॉट मील असं म्हणतात. या अन्नातून आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर्स, विटामिन्स, मिनरल्स अशी सगळी पौष्टिक तर मिळतातच, शिवाय ते अन्न रुचकरही असतं. याच कॉन्सेप्टनुसार आज आपण व्हेजी नूडल करणार आहोत. आपली ही डिश झटपट होणार आहे, सोपी आहे आणि तेवढीच रुचकरसुद्धा आहे. सुरुवात करूया. व्हेजी नूडल. व्हेजी नूडल करण्यासाठी मी हे सामान घेतलेलं आहे. हे नूडल घेतलेलं आहे, हे मी होल व्हीट नूडल घेतलेलं आहे, म्हणजे पौष्टिक असतात. गाजर घेतले, फरसबी, कोबी घेतलं आहे ग्रेट करून. हे मी व्हिनेगर वापरणार आहे. शिमला मिरची आहे, मटर, हे कॉर्न्स आहेत म्हणजे मके, लसूण आहे, आलं आहे, त्याच्या आल्याचे आणि लसणाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. मिरी पावडर घेतलेली आहे. तेल वापरणार आहे 2-3 चमचे. टोमॅटो सॉस 1 चमचा वापरणार आहे आणि मीठ वापरणार आहे. सोया सॉससुद्धा वापरणार आहे. सुरुवात करूया. व्हेजी नूडल. व्हेजी नूडल करायला सुरुवात करणार आहोत आपण. हे जे नूडल घेतलेले आहेत होल व्हीट नूडल, हे नूडल मी 1 बाऊल आहे. ह्या 1 बाऊल आपल्याला नूडल आहे म्हणून आपण 2 बाऊल भरून पाणी गरम करून घेणार आहोत. आपलं तिकडे पाणी 2 बाऊल भरून पाणी तापते तोपर्यंत आपण कढईखाली ह्या गॅस लावूया. कढई तापली की हे 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे ते घालूया. तेल तापलं की आपण हे आल्याचे तुकडे घेतलेत करून, छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसणाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया. लसणाचा जरा वास मोडला की आपण भाज्या टाकणार आहोत त्याच्यामध्ये. गाजर घालूया. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. मला ह्या भाज्या आवडतात, मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि भाज्या कितीही प्रमाणात घालू शकता. फरसबी घेतले ते फरसबी टाकूया. कॅप्सिकम मी म्हणजे शिमला मिरची कापून घेतली आहे ती टाकते. मटर घेतले ते मटर टाकूया आणि कॉर्न घेतले म्हणजे मके, ते पण मी टाकते. कोबी आणि कांद्याची पात ही नाजूक असते त्यामुळे ती आपण नंतर घालणार आहोत. पाणी तापलं आहे त्यामुळे मी ते गॅस घालवून टाकलं आहे. आता भाज्या जराशा अशा परतून घेऊया 1 मिनिट. अर्धा चमचा मी मीठ टाकते. आता भाज्या परतून साधारण 2 मिनटं झालेली आहेत. त्याच्यामध्ये आता आपण हे नूडल घेतले आहेत ना, होल व्हीट नूडल, ते याच्यात घालूया. थोडे 2 तुकडे वगैरे करून टाकूया. गॅस मी मध्यम करते आहे. तर नूडल आहे ना, ह्या भाज्यांमध्ये जरा आपण परतून घेऊया म्हणजे त्याला मीठ पण लागेल आणि तेल पण लागेल थोडं. आता याच्यामध्ये आपण 2 बाऊल जे पाणी घेतलेलं आहे ते पाणी घालूया. नूडलमध्ये थंड पाणी घालायचं नाही, गरमच घालायचं. आता याच्यामध्ये आपण जी मिरी पावडर घेतली आहे ना, अर्धा चमचा ती टाकते आणि या 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या जरा मी चुरून घेते आणि ते टाकते त्याच्यात. आता हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या गॅसवरती आपण साधारण 6-7 मिनटं हे नूडल आणखीन सगळ्या भाज्या वगैरे शिजवून घेणार आहोत. पाणी जरा सुकायला आलं ना की मग आपण सॉसेस वगैरे घालणार आहोत. सध्या नाही, सध्या आपण हे सगळं शिजवून घेऊया. 5-7 मिनटं झालेली तापलेलं नूडल शिजायला ठेवून. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण 2 चमचे तेल घालूया म्हणजे नूडल एकमेकांना चिटकणार नाहीत आणि स्टिकी होणार नाहीत आपले नूडल. आणि आता त्याच्यामध्ये आपण अर्धाच 1 चमचा व्हिनेगर घालूया. व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंब पिळून घातलं तरी चालेल, पण व्हिनेगरचा स्वाद चांगला येतो ह्याला नूडलला. हा मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे तो मी घालते 1 चमचा. टोमॅटो सॉस घेतले 1 चमचा, ते पण घालते. आणि हे कांद्याची पात आहे ती घालते थोडी. आणि बारीक चिरलेला मी हा कोबी पण घेतलेला आहे, हा कोबी घालते. कोबी आणि कांद्याची भात नाजूक असते, ती पटकन शिजते म्हणून शेवटी घालायची.
आपले नूडल झालेले आहेत, शिजले आहेत, भाज्या पण शिजलेल्या आहेत आणि नूडल पण शिजलेली आहे. गॅस मी आता स्लो केलेला आहे. आता फक्त ढवळून एकजीव करून घेऊया आपण. सगळे सॉसेस, मीठ, मिरी पावडर सगळं भाज्यांना आणि आपल्या नूडलला लागलं पाहिजे म्हणून जरा परतून घेऊया. आपल्या नूडल बघा अशा छान दिसत आहेत, छान शिजल्या आहेत, भाज्यांमध्ये एकजीव झालेले आहेत. गॅस आता आपण घालून टाकूया आणि 2 मिनिटांनी आपण सर्व करूया या नूडल. आपले गरमागरम व्हेजी नूडल तयार आहे. सर्व करूया आता आपण ते. आपली गरमागरम व्हेजी नूडलची डिश तयार आहे. हे एक पूर्णान्नच आहे. स्टुडंटसाठी किंवा कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्या लोकांसाठी ही डिश अगदी उपयुक्त आहे. एकच डिश केली की पोटभरू पण आहे, टेस्टी पण आहे आणि न्यूट्रिशियस व्हॅल्यू पण शरीराला मिळतात. 20 डिसेंबरला आम्ही पुरणपोळ्या करणार आहोत, त्याची आठवण करून देते. ऑर्डर द्यायची असेल तर इंस्टाग्रामवरती माझ्या सुगरण सीमा या अकाउंटवरती तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकता. व्हेजी नूडलची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत नमस्कार.